नमस्कार सखींनो, मी मोहिनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मी तुम्हाला आज दुधी भोपळ्याच्या घाऱ्या बनवून दाखवणार आहे। दुधी भोपळ्याचे घारे तयार करण्यासाठी पुढील प्रमाणे सामग्री: 200 ग्रॅम खिसलेला दुधी भोपळा, 300 ग्रॅम खिसलेला गूळ, 100 ग्रॅम खवा, अर्धा चमचा वेलची पूड, अर्धा चमचा जायफळ पूड, 1 चमचा भाजलेले खसखस, केसरयुक्त दूध, चवीनुसार मीठ, तूप, घारी तळण्यासाठी तेल, 500 ग्रॅम गव्हाचे पीठ। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात तूप ओतत आहे। तुपामध्ये खवा भाजून घेऊयात। खवा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यावा। कढई गरम झालेली आहे, त्यात मी तूप ओतत आहे। तूप तापलेले आहे, दुधी भोपळा टाकत आहे। आणि हे भाजून घ्यायचे। खिसलेला दुधी भोपळा भाजलेला आहे, त्यात गूळ ऍड करूयात। दुधी भोपळा आणि गूळ ह्याला चटका द्यावा। खीस आणि गूळ चटका बसलेला आहे, त्यात वेलची पूड घालत आहे, जायफळ पूड, खसखस, 2 चिमूट मीठ आणि केसरयुक्त दूध घालत आहे। चटका दिलेले हे घारीचा खीस परातीत काढूयात आणि 10 मिनिट गार करायला ठेवूयात। घारीचं मिश्रण गार झालेले आहे, त्यात आपण खवा ऍड करूयात। आता ह्यामध्ये आपण गव्हाचे पीठ मिक्स करूयात। ह्या मळलेल्या कणकेवर अर्धा चमचा तेल मिक्स करूयात। आणि 10 मिनिट भिजत ठेवूयात। घारीचे पीठ 10 मिनिट भिजून झालेले आहे, आता घारी थापूयात। घारी थापून झालेले आहेत, ते आता तळून घेऊयात।
घाऱ्या तळून झालेल्या आहेत. आता तुम्ही घाऱ्यांचा आस्वाद घेऊ शकता.